Tormale English classes by Tormale sir. Welcome on my YouTube channel. Before watching this video, please subscribe. सर्वांचे YouTube चॅनलला सर स्वागत आहे. तोरमाळे सर आपले स्वागत करत आहे. आपण सर्वांनी या व्हिडिओला पाहण्याअगोदर प्लीज सबस्क्राइब करावं. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्वेश्चन टॅग कसा सोडवायचा, क्वेश्चन टॅग नेमका कसा असतो याबद्दल आपण त्याचा परिचय करून घेत आहोत. खालील वाक्यांचे आपण पहिल्यांदा निरीक्षण करूया. दिलेल्या डायग्रामला समजून घेऊया. क्वेश्चन टॅग कसा सोडवायचा असतो ते आपण थोडक्यामध्ये पाहूया. हाऊ टू सॉल्व द क्वेश्चन टॅग. We are going to learn question tag. Question tag means लघु प्रश्न. खालील वाक्यांचे निरीक्षण करा म्हणजे क्वेश्चन टॅग काय असतो हे तुम्हाला कळेल. म्हणजे क्वेश्चन टॅगची रूपरेषा काय असते हे आपल्याला समजेल. पॉझिटिव्ह सेंटेन्स, होकारार्थी वाक्य. He is a doctor. Statement, होकारार्थी statement. Isn't he? Question tag, नकारार्थी tag. म्हणजे पॉझिटिव्ह होकारार्थी वाक्य आणि क्वेश्चन टॅग. निगेटिव्ह सेंटेन्स, नकारार्थी वाक्य. He is not a doctor. Statement, नकारार्थी. Question tag, is he? होकारार्थी. Question tag, he is a doctor. Isn't he? तो डॉक्टर आहे, नाही का? He is not a doctor. Is he? तो डॉक्टर नाही का? तो डॉक्टर नाही आहे का? क्वेश्चन टॅग च्या वाक्यात दोन भाग असतात. एक म्हणजे ए स्टेटमेंट, बी क्वेश्चन टॅग. वरील आकृती पाहिल्यानंतर तुम्हाला कळाले असेलच की कोणता भाग स्टेटमेंट आहे आणि कोणता भाग क्वेश्चन टॅग आहे. ए स्टेटमेंट म्हणजे काय? ए स्टेटमेंट म्हणजे काय? स्टेटमेंट म्हणजे कोणतेही वाक्य म्हणजे विधान असते. ते वाक्य होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकते. बी क्वेश्चन टॅग म्हणजे काय? एखाद्या विधानानंतर स्वल्पविराम देऊन आपण हो किंवा नाही असा प्रश्न विचारतो, त्याला क्वेश्चन टॅग म्हणतात. त्याला क्वेश्चन टॅग म्हणतात. क्वेश्चन टॅग कसा करावा? ही इज अ डॉक्टर. ॲड अ क्वेश्चन टॅग. याच्यासाठी आपल्याला 4 स्टेप्स समजून घेणं गरजेचं आहे. तर त्या 4 स्टेप्स कोणत्या? तर स्टेप 1, स्टेटमेंट जसेच्या तसे लिहून, म्हणजे दिलेले वाक्य जसेच्या तसे लिहावयाचे असते. त्यामधील सहाय्यकारी क्रियापद शोधा. उदाहरणार्थ, ही इज अ डॉक्टर. सहाय्यकारी क्रियापद शोधा. काय आहे सहाय्यकारी क्रियापद? या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे इज. तेव्हा ही इज ए डॉक्टर या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद आहे इज.
स्टेप नंबर 2 याच्यामध्ये पूर्ण विराम काढून स्वल्प विराम द्या. उदाहरणार्थ ही इज ए डॉक्टर, इथे दिलेला आहे स्वल्प विराम. स्टेप नंबर 3 यामध्ये आहे सहाय्यकारी क्रियापद लिहून त्याला नॉटचा शॉर्ट फॉर्म जोडा, म्हणजे N'T, म्हणजेच ही इज अ डॉक्टर, कॉमा दिलेला आहे आणि इजंट. आणि स्टेप नंबर जी की शेवटची आहे चौथी, ज्याला आपण म्हणूया स्टेटमेंटमधील कर्त्याचे सर्वनाम लिहा आणि प्रश्नचिन्ह द्या. ही इज अ डॉक्टर, कॉमा इजंट ही आणि क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह. यानंतर क्वेश्चन टॅग करताना हे लक्षात ठेवा. क्वेश्चन टॅग करताना हे लक्षात ठेवा. नंबर 1, वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी असतो. नंबर 2, वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी असतो. नंबर 3, ज्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसते अशा वाक्यात काळानुसार डू, डज, डीड यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद वापरून क्वेश्चन टॅग करा. उदाहरणार्थ दे प्ले फुटबॉल, डोंट दे क्वेश्चन मार्क. सी प्लेज फुटबॉल, कॉमा डझंट सी क्वेश्चन मार्क. दे प्लेड फुटबॉल, कॉमा डिडंट दे क्वेश्चन मार्क. नंबर 4, वाक्यात ॲम हे सहाय्यकारी क्रियापद असेल तर त्याचा बदल खालीलप्रमाणे होतो. उदाहरणार्थ आय ॲम लेट, आरंट आय क्वेश्चन मार्क. आय ॲम नॉट लेट, ॲम आय क्वेश्चन मार्क. नंबर 5, nobody, somebody, everybody, no one, someone or everyone असे शब्द कर्ता म्हणून वापरले असतील तर क्वेश्चन टॅग लावताना आपण दे हे सर्वनाम वापरतो. फॉर एक्झाम्पल nobody asked for me, did they question mark. Somebody lives here, don't they question mark. Everybody is in the garden, aren't they question mark. Number 6, never, hardly, nobody, barely, seldom असे नकारदर्शक शब्द असणाऱ्या वाक्यात होकारार्थी क्वेश्चन टॅग लावतात. फॉर एक्झाम्पल nobody lives in this house, do they question mark. You have never liked me, have you question mark. He found barely anything to eat, did he question mark. He is seldom absent, is he question mark. Number 7, used to च्या वाक्यात didn't असा क्वेश्चन टॅग लावतात. He used to have long hair, didn't he. You used to work here, didn't you. Number 8, there ने सुरू होणाऱ्या वाक्यात सर्वनामाऐवजी देर वापरतात. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल देर इज नो वॉटर, इज देअर क्वेश्चन मार्क. नंबर 9, कलेक्टिव्ह नाऊनच्या वाक्यात जर एकवचनी साक्री म्हणजे साधी क्रिया
असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये एकवचनी साक्री वापरावे आणि जर वाक्यात अनेकवचनी साक्री साधी क्रिया असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये अनेकवचनी सक्रिय वापरावे. The jury has taken its decision, hasn't it? The jury are divided in their opinion, aren't they? अनेकवचन आणि एकवचन. नंबर 10, वाक्यात दोन क्रियापद दोन वाक्ये असतील तर मुख्य जी काही आहे त्या मुख्य वाक्यानुसार त्या क्रियापदामध्ये बदल करण्यासाठी आपल्याला या नियमांची गरज भासते, जे या वाक्यामध्ये वरील प्रमाणे उदाहरणासहित आपल्याला जाणवते. ते सर्व नियम आपण समजून घेणं आवश्यक आहे. तेव्हा ते मुख्य क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापद या दोन्हीमध्ये जो काही बदल दिलेला आहे तो आपण समजून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी क्वेश्चन टॅगचे काही नियम आपण समजून घेऊया आणि कोणत्या सहाय्यकारी क्रियापदाबद्दल ते वाक्य नियम दिलेत ते आपण पाहूया. वाक्याचाच क्वेश्चन टॅग करतात. उदाहरणार्थ, आय थिंक ही इज राईट इजंट ही. हे मुख्य वाक्य नाही. मुख्य वाक्य आज्ञार्थी वाक्यामध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, होकारार्थी वाक्यात विल यू आणि नकारार्थी वाक्यात वोंट यू असा क्वेश्चन टॅग लावतात. एक्झाम्पल, क्लोज द विंडो विल यू, डोंट क्लोज द विंडो वोंट यू. लेट्सच्या वाक्यामध्ये क्वेश्चन टॅग लेट्सच्या वाक्यामध्ये शाल वी क्वेश्चन मार्क असा क्वेश्चन टॅग लावतात. एक्झाम्पल, लेट्स गो टू बीच शाल वी क्वेश्चन मार्क, लेट्स हॅव अ कॉफी शाल वी क्वेश्चन मार्क. कोणत्याही सहाय्यकारी क्रियापदाला नॉट म्हणजे N'T कसे लावते किंवा लागते हे खालील तक्त्यात दिलेले आहे. सहाय्यकारी क्रियापद क्वेश्चन टॅग am, aren't, is, isn't, are, aren't, shall, shan't, will, won't, do, don't, does, doesn't, did, didn't, have, haven't, has, hasn't, can, can't, could, couldn't, should, shouldn't, would, wouldn't, may, mayn't, might, mightn't, must, mustn't, ought, oughtn't. हा बदल आपण समजून घेणं आवश्यक आहे. स्टेटमेंट नंबर 1, क्वेश्चन टॅग यू डोंट वॉन्ट this job, you don't want this job, do you question mark. Number 2, statement this won't work question tag, this won't work, will it question mark. Number 3, statement Sachin sang it question tag, Sachin sang it, did he question mark. Number 4, statement it couldn't be helped question tag, it couldn't be helped, could it question mark. Number 5,
statement, you wouldn't lie. Question tag, you wouldn't lie, would you? Question mark. Statement, I shall never now. Question tag, I shall never now will I. I will never now. I will never now will I. Number 7, statement, it's flooding there. Question tag, it's flooding there, isn't it? Number 7, it's flooding there. It's flooding there, isn't it? Number 8, statement, no one knows. Question tag, no one knows, do they? Question mark. Number 9, statement, you think it's horrid. Question tag, you think it's horrid, do you? Number 10, statement, Poonam likes rain. Question tag, Poonam likes rain, doesn't she? Number 11, statement, be quiet. Question tag, be quiet, will you? Number 12, statement, Priyanka can't go wrong. Question tag, Priyanka can't go wrong, can she? Number 13, statement, it all ain't well. Question tag, it all ends well, doesn't it? Question mark. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण दिलेल्या नियमांना समजून घ्या, वाचा, पाठ करा आणि क्वेश्चन टॅगची काही खाली उदाहरणे दिलेली आहेत ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन टॅग क्वेश्चन्स या प्रश्नांचं निरीक्षण करा. चूज द करेक्ट टॅग. यूज युअर कॉमन सेन्स. Number 2, tomorrow is Monday. Number 3, I am not worried about what he says. Number 4, we have received all the assignments. Number 5, he does not like you. Number 6, which of the following sentence is grammatically correct? Number 7, being paralytic he could not walk. Number 8, which of the following statement is grammatically correct? Number 9, she could not eat. Number 10, Gopi broke the glass. Number 11, you have got a new shirt. Number 12, he lost his pen. 13, the prince saw them. Tick mark the correct question tag. 14 number, Ram attended the wedding. Number 15, they have received all the books. 16, life goes on. 17, he will accept the proposal. Number 18, animals also need space. 19, there has been no sign of improvement in the patient. Number 20, children like to play. 21, which one of the following is grammatically correct? Number 22, she is right. 23,
2 seats right. 23 they have received all the books. 24 few people knew the answer. 25 she found a purse full of money. 26 choose the correct sentence from the following. 27 it is simply a matter of reflection. 28 body language is a major means of communication. 29 she was happy to come. 30 a dog cannot change its nature. Number 31 taxes are high in this country. 32 which of statements given below is or correct? Which of statements given below is or correct? Me has made him, hasn't he? He got first division, isn't it? He got first division, didn't he? Number 33 you thought it was still 6. 34 choose the correct question tag for the following statement. I helped you immediately. 35 select the correct sentence. 36 choose correct question tag. 37 you knew the answer. Number 38 choose the correct question tag. Number 39 choose the correct question tag for the following statement sentences. Number 40 choose the option containing correct sentences. Few people knew the answer, did they, etc. Observe it. All of answers here. One for the answer C, 2A, 3A, 4C, 5B, 6D, 7D. 8D, 9A, 10C, 11D, 12C, 13C, 14C. 15A, 16A, 17B, 18A, 19B, 20A, 21A, 22D, 23A, 24C, 25A, 26B, 27D, 28A, 29C, 30C, 31C, 32B, 33B, 34D, 35C, 36B, 37D, 38A, 39C, 40B. Look at all options carefully and practice, do it. Complete the question tag and enjoy. That's it.